तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या पवित्र विचारांना त्रिवार अभिवादन करतो. आपल्या सर्वांना सविनय जय भीम. इथे उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे लाडके उच्च शिक्षित आमदार, माजी आमदार आदरणीय क्षितिजदादा ठाकूर, आपल्या विभागातील दोन्ही विभाग म्हणजे 11 नंबर आणि 14 नंबर या सर्व विभागातील आपल्या बहुजन विकास आघाडीचे सन्माननीय उमेदवार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला आपल्या मागणीवरून आपल्या या ठिकाणचे सर्व आदरणीय आमचे बर्वे साहेब आणि त्यांचं संपूर्ण ग्रुप, त्याचबरोबर प्रातःकाली असणारी वंदना यांचा ग्रुप, या सर्वांना मी या ठिकाणी सविनय जय भीम करतो. आणि आपल्या एकदम अत्यंत शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी कार्यक्रम करणार आहोत. दादांना प्रचंड अजून वेळ नाही आहे, पण तरीसुद्धा थोडक्यात सांगणार. या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे की हे पुरातन 2570 वर्षे ह्या झालेली आहेत आणि त्याच्याबरोबर आपण आता हे सगळं काम करत आहोत. आदरणीय आपले आमदार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आदरातिथ्य करावं अशी आपल्याला विनंती करतो. पहिलं पंचशील त्याला अर्पण करावं आणि मग आपल्या 2 मिनटं आपल्या समोर गोष्ट करतो. मला वाटतं की आता त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत. माननीय क्षितिज ठाकूर साहेब, माजी आमदार, यांनी आपल्या इथं मनोगत व्यक्त करायचं आहे. व्हेरी सॉरी. एक कोणशिलेचं इथे काम नगरपालिकेच्या ऑफिस समोर एक कोणशिलेचं काम चालू होतं आणि ते काम पाडण्यात आलं. आमची पहिली मागणी आहे की संविधान हे केवळ आपल्यासाठी नाही, सर्व महिला, शूद्र, अतिशूद्र सर्वांचं संविधान आहे. संविधानामुळे आहे ते लोकांना आहेत आणि संविधानामुळे आपल्या हातामध्ये सत्ता आहे. तेव्हा हे जी कोणशिला ती तिथे पाडण्यात आलेली आहे, तीचं भव्य दिव्य ही कोणशिला पुन्हा उभारण्यात यावी. त्यानंतर ह्या भूमीमध्ये तथागतांचे आणि भगवान बाबासाहेबांचे पदस्पर्श झालेले आहेत. नालासोपारा अशी भूमी आहे जिथे बाबासाहेबांचे पदस्पर्श झालेले आहेत. पण त्या नालासोपाऱ्यामध्ये बाबासाहेबांचा एक पुतळासुद्धा नाही, तर मोठं असं भवन तिथं निर्माण झालं पाहिजे. एक 25 एकरमध्ये भवन निर्माण झालं पाहिजे आणि संपूर्ण बाजूच्या जितक्या नगरपालिका आहे त्यांनी केलेलं आहे. ती एक आमची मागणी आहे. त्याच्यानंतर आमची अजून एक मागणी आहे की इथं आपल्याला बऱ्याचदा नालासोपाऱ्याकरता विहाराची मागणी झालेली आहे. वास्तविक पाहता नालासोपाऱ्यामध्ये सम्राट अशोकांचा सर्वात मोठा इतिहास आहे. हा काल्पनिक नाही आणि ह्या इतिहासामध्ये बाबा तथागतांची ही पदस्पर्श झालेली भूमी आहे. ह्या ठिकाणी असा प्रचंड मोठा विहार असण्याची गरज आहे, पण तसं झालेलं नाही. हे आम्हाला खंत आहे. ह्या 2-3 मागण्या आहेत. त्याच्यानंतर जो उडान पूल आहे, त्या उडान पुलाला अशोक सम्राटांचं नाव द्यावं ही 20 वर्षापासून मागणी आहे. आणि 4,000 गेल्या वर्षाचा बजेट 4,000 करोड होता. त्या 4,000 करोडमधील अनुसूचित जातीसाठी 5% आहे, म्हणजे 200 करोडचा बजेट आहे. त्या 200 करोडच्या बजेटमधून गेल्या 30 वर्षापासून ही आमची एक आदिवासी भगिनी इथे राहत आहे आणि हे पवित्र ठिकाण आहे आणि या पवित्र ठिकाणाचं अपवित्र होण्याचे चान्सेस आहेत. तेव्हा तुम्हाला म्हणजे आमची एक मागणी आहे की या भगिनीचं 2-3 गुंठे जागा देऊन तिथं स्थलांतर करावं, तिथं सन्मानपूर्वक स्थलांतर करावं, ही आमची एक मागणी आहे. या संदर्भामध्ये मी तुम्हाला विनंती करतो. असं या ठिकाणी जय भीम. उत्तम संगम गच्छामी, तमोम संगम गच्छामी. आज ही उमेदवार नाहीये, उमेदवारांनी आपण इकडे 3-4 मागण्या केले. किती खर्च झालं आहे आपलं ग्राउंडच्या बाजूला जे केलं, म्हणून मी यांना बोलायला सांगतो. मला सगळे आकडे पाठ. आपल्याला आता सुशोभीकरण 2.5 कोटीचं जे सुशोभीकरण आहे, 1 कोटीची आता आपल्याला समाज मंदिर आणि मेडिटेशन सेंटर बांधलेलं आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी नालासोपारा आपल्या दवाखान्याच्या समोर त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 80 कोटीचं 80 लाखाचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि 25 लाखाचं शिशु उपक्रम आहे. आणि गायकवाड साहेब जेव्हा CS होते, चीफ सेक्रेटरी, आणि रिटायर होण्याच्या आधी त्यांना थायलंडवरून बुद्धाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. आणि गायकवाड साहेब त्या टायमाला मी आमदार होतो आणि मला बोलून घेतलं साहेबांना आणि त्यांनी विचारले की कुठे ठेवली पाहिजे. ते कुठेतरी एका कोपऱ्यात ठेवायची आणि मग ते कोणाला दिसणार नाही, कधीतरी फक्त वर्षामधून 1-2 दिवस कार्यक्रमाच्या दिवशी तिकडे जाणं. तर त्यांना मी विनंती केली की हे ग्राउंड सेंटर पॉईंट आहे, जागा पण मोकळी आहे, आजूबाजूला बिल्डिंग यायचा काही विषय नाही, म्हणजे येता जाता सगळ्यांना दिसेल म्हणून ती मूर्ती आपण तिकडे स्थापना तिकडे केली. म्हणजे येता जाता सगळ्यांना ते ठिकाण दिसलं पाहिजे. शेवटी हे कसं थोडं मध्ये पण ज्याला माहिती आहे तीच लोक इथपर्यंत पोचू शकतात. म्हणजे थायलंड जपानवरून लोक इकडे येतात आपल्याकडे, पण ह्याचा ज्या पद्धतीने विकास झाला पाहिजे. म्हणजे आमची पत्र आहे की आर्किओलॉजी डिपार्टमेंटला महापालिका खर्च करेल, तुम्ही आमच्या ताब्यात द्या. म्हणजे टॉयलेट बाथरूम बनवण्यासाठी पण किती अडचणी आलेल्या आपल्याला त्या टायमेला. म्हणजे नाही म्हणजे नाहीच ही आर्किओलॉजी डिपार्टमेंटचा ह्याच्यावर तुम्ही खर्च करू शकत नाही. ह्या पद्धतीची चुकीची भूमिका आर्किओलॉजी डिपार्टमेंटने घेतली. म्हणजे हेच तुम्ही राजस्थान पकडलं तर तिकडे सगळे किल्ले ना पॅलेसेस ना महाल सगळे प्रायव्हेटली ऑपरेटेड आहेत. आपल्याला हे काही व्यवसाय म्हणून बघायचं नाही, पण जर डेव्हलप करायचं असेल तर कोणीतरी ह्याच्यावर खर्च केला पाहिजे. आणि ती तयारी आपली जेव्हा बॉडी होती महापालिकेमध्ये तेव्हा आपण ती तयारी दर्शवली. आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये एवढे आपल्याकडे किल्ले असतील, वसईला 400-450 वर्ष जुने चर्चेस असतील, इथं 2000 वर्ष जुनं, म्हणजे अख्ख्या जगामध्ये ह्याचा उल्लेख होतो. पण आपल्या इकडे हे डेव्हलप करण्यासाठी कोणाचा आर्किओलॉजी डिपार्टमेंटचा 1 पैसाचं योगदान नाही. आणि आपण त्यांच्याकडे पैसे मागत पण नाही. आपली भूमिका चालली होती की आम्ही सगळा खर्च करायला तयार आहेत, आम्ही ज्या हिशोबाने सांगू त्या हिशोबाने आम्हाला इकडे तुमचं NOC बघ, बाकी काहीच नको, आपल्याला ते करून दिलं. म्हणजे जाधवचा मला माहिती आहे की टॉयलेट बाथरूम बांधायला पण लांबून जे लोक येतात त्यांना बेसिक फॅसिलिटी पण बांधायला आपल्याला किती अडचण आहे. शेवटी कंटाळून किती एकरचं आपण रिझर्वेशन टाकलं आहे, 68 एकर आधी बुद्ध किती एकरचं रिझर्वेशन टाकलं आहे. हे पुढे तिथेच बुद्ध कल्चर सेंटर किती एकरचं ते 35 एकरचं महापालिकेमध्ये ठराव घेऊन आपण विरार आणि सोपाराच्या मध्ये जो रिंग रूट आहे त्याच्या लेफ्ट साईड 35 एकरचं रिझर्वेशन आपण ठराव घेऊन टाकलेलं आहे. का ते इकडे आपल्याला काय करून देत, म्हणजे वर्ल्ड क्लास टुरिस्ट डेस्टिनेशन इकडे काय करू शकत नाही म्हणून रडत बसायचं का आपण. 35 एकरचं रिझर्वेशन टाकलं की तिकडे म्हणजे अख्खा इतिहास, जसं आपण म्युझियममध्ये बघतो की चालता चालता म्हणजे सम्राट अशोकापासून त्यांची मुलं इकडे कशी आली बाबासाहेब आंबेडकरपर्यंत, तो अख्खा इतिहास त्या 35 एकरमध्ये मध्ये ऑडिटोरियम असेल, म्युझियम असेल, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी, असे सगळे विषय घेऊन आपण 35 एकरचं रिझर्वेशन करतो. ठीक आहे, 7 वर्ष आधी 6 वर्ष आधी आपलं प्रशासक बसल्या 6 वर्षापासून काय चाललं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर तुम्ही जी मागणी केला ना त्याच्यापेक्षा जास्ती आपण ठराव घेतलेला आहे महापालिकेचा. तुम्ही जर सांगितले की सभागृह पाहिजे, सभागृह कशाला, 35 एकरचं अख्खं आपण इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर टाईप आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर ह्या पद्धतीने एक दुसरी मी आपल्याला विनंती करतो, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी 3 गोष्टी आपल्याला सांगितलेली, शिका, संघटित आणि संघर्ष करा. कुठली जयंती होती ज्याच्यामध्ये आपण सगळ्यांना एकत्रित करून 35 लाख रुपये अनुदान दिलेलं. 125वी जयंती होती 2016ला आपल्या त्याच मैदानावरती आपण केलेली आहे. 21,000 35 लाख रुपये आपण, म्हणजे विनंती एकच होती की प्रत्येक छोट्या छोट्या पाड्यामध्ये गल्लीमध्ये आपण जी साजरा करतो ती बारकी होती. तुम्ही सगळे एकत्रित आले तर मोठा फंड घेऊन भारतातले किंवा इंटरनॅशनल वेगवेगळे वक्तांना बोलून सगळे एकत्रित येऊन त्या ग्राउंडवर केलेली आपण आणि ती खूप सक्सेसफुल झाली. अख्ख्या तालुक्यामध्ये एकच जयंती झालेली ती आपल्या सोपारा ग्राउंड. 126वी जयंतीला परत सगळे वेगळे. म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे की संघटित
तुम्ही जर संघटित झाले 35 लाखाच्या जागी 50 लाख करायचे असतील आम्ही पाठी पडणार नाही, पण तुम्ही संघटित झाले आणि कशाला ते बारक्या जयंती करायचे. एकच एवढी भव्य जयंती करू आपण की मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये एक मेसेज गेला पाहिजे की सगळ्यात चांगली जयंती आपल्या वसई तालुक्यामध्ये सुपारा ग्राउंडवर सुपारा गाव 125वी जयंतीला सगळे एकत्र आले, 126वीला परत सगळे वेगवेगळे झाले. म्हणजे महापालिकेमध्ये त्या पैशाची प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे आपण की तुम्ही सगळे एकत्र या आणि इकडे एकत्रित करा. मोठा गौतम बुद्ध आपला बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्टॅच्यू बनवलेला आहे दर जयंतीला मला वाटते रुपेश तिकडे आचोळा गावामध्ये त्याची मिरवणूक काढतो, काकडे काढतो. हेच जर आपण इकडे संघटित होऊन केलं असतं आज किती मोठा तो कार्यक्रम झाला. किती वर्ष झाली 125वी जयंतीला? 2016ला झाली. 16ला 26 आहे म्हणजे 10 वर्ष. म्हणजे पहिल्या वर्षी एवढी गर्दी जमा झालेली, तर 10 वर्ष तो कंटिन्यू राहिला असता तर तो काय लेवलला कार्यक्रम गेला असता. विनंती हीच आहे की आपण सगळे एक राहिले तर बरंच काही गोष्टी मार्गी लागू शकतात. संघटित राहिले पाहिजे. आवाज येतो ना मागतो? संघटित राहिले पाहिजे एवढीच माझी विनंती. सर्वदेवसात सुपारा ईस्ट म्हणजे काकडे जिकडे उभे आहेत आता त्याची पाठची बाजू सर्वदेवसात माहिती आहे आपल्या सगळ्यांना. तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मागणी केली. खर्च काय? 8-10 लाख रुपये, 5 कोटी दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तिकडे भवन उभं करायला. तिकडे 2 ग्रुप झाले आणि आपसात भानगडी चालू झाली की काय केलं पाहिजे. तुम्ही पुतळ्याची मागणी केली आहे, मी 5 कोटी दिले आहेत, हे रेकॉर्डवर आहे. तिकडे भवन करायला सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आणि मध्ये तुम्ही ठेवा ना पुतळा, पण फक्त पुतळा कशाला, भवन करायला सांगितलं आणि हे सगळं रेकॉर्डवर आहे. विषय कुठे येतो? आपण संघटित राहतो. आणि तुम्ही माहिती घ्या, हे जे सगळं मी बोलतोय बरेच लोक इकडे रेकॉर्ड करतात. 5 कोटी दिलेत का नाही दिलेत ते आज विचारायचं आणि हे सगळं पेपरवर रेकॉर्डवर आहे. आपण संघटित का नाही? जर राहिले तुम्ही मागितलं काय भवन 35 एकर बोलतोय, तुम्ही मागितलं पुतळा, मी भवनसाठी 5 कोटी रुपये दिलेले, कमी कुठे पडल्या? अडचण हीच येते की आपण संघटित राहत नाही. 2-3 वेगवेगळे ग्रुप होतात आणि मग कोण खरा कोण खोटामध्ये तो प्रोजेक्ट दिले होते. त्याच्यासमोर एक हॉस्पिटलचं काम घेतलेलं, ते हॉस्पिटलचं काम झालं पण ते भवन अजूनपर्यंत हलत नाही. हॉस्पिटलचं काम नंतर घेतले, हॉस्पिटल तयार झालं, भवन अजून हलत नाही आणि पैसे दिलेले आहेत, येणारे हा विषय पण नाही. तर तुमचे जे सगळ्या मागण्यातले 100% योग्य मागणी. व्यापाऱ्यांना मारण्यात आलं हे मी फक्त सोपाराचं बोलतोय, वसई तालुका किंवा महाराष्ट्राचं बोलत नाही. धनगर आदिवासींमध्ये भानगडी लावण्यात आल्या, मराठा ओबीसीमध्ये भानगडी लावण्यात आला, दलितांवर किती अत्याचार चालू झाले 1-1.5 वर्षामध्ये. परिवर्तनचे फायदे आपण सगळ्यांनी बघितले. 35 वर्षात हे कधीच कुठे नव्हतं. म्हणजे 93च्या दंगलीमध्ये ठाणा, मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदरला किती कोर्ट कचेरीची केसेस आज पण चालू आहेत ते तुम्ही बघून घ्या. वसई तालुक्यामध्ये एक NC झाली नव्हती त्या टाइम, FIR सोडा, एक NC पण झाली नव्हती. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपण जसं दुधामध्ये आपण साखर टाकतो त्या पद्धतीने सगळेच लोक आपल्या तालुक्याचे शांतीने होते. 1 वर्षामध्ये एवढं काय परिवर्तन झालं की सगळ्या जाती धर्मामध्ये भानगड्या चालू झाल्या. हा मला वाटते विचार करायचा आपल्याला गरज आहे. बाकी इकडे घटनेचा उल्लेख झाला. आपण आज जे आहेत हे अधिकार आपल्याला नाहीत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटनेमुळेच आहे. घटना बदलायला लोकसभाच्या टायमाला काय झालेलं, त्या टायमेला प्रत्येक तालुक्यामध्ये घटनेचं मंदिर बनवण्यात आलं सरकारकडून. काय झालं त्याचं पुढे? फक्त इलेक्शन लागलं आहे म्हणून घटनेचं मंदिर बनवलं, अंमलबजावणी कुठे गेली? त्याच्यात जे लिहिलेलं आहे ते उतरलं जाते का भानगडी लावायचे विषय होतात? हा विचार करायची आता
म्हणजे आजपर्यंत हे विषयच नव्हते. ज्या इलेक्शनला जे आपण सगळे फिरायचे, विकासाच्या कामावर आता प्रश्न राहिले नाही. जिकडे सगळीकडे फिरतो, काय शांती पाहिजे, आमची घरं तुटणार का, आम्हाला बेघर करणार का, आमचे ठेले फोडणार का, हेच सगळे विषय. म्हणजे 35 वर्षामध्ये जेव्हा इलेक्शनला आम्ही फिरायचे तेव्हा पाणीचं कनेक्शन पाहिजे, रस्ता करून पाहिजे, गटर करून पाहिजे, स्ट्रीट लाईट लावून पाहिजे. या इलेक्शनला ते मुद्दे कोण विचारतच नाही आहे. आम्हाला बेघर करणार का, आमचे फेरीवाल्यांचे ठेले तोडणार का, आमच्या व्यवसायाचं काय होणार. मारवाडी बोलतात GST आणि टॅक्समुळे आम्ही त्रासलेले आहेत. विषय कुठे आले? 35 वर्षामध्ये विषय कधीच नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक जे निवडून आलेले आहेत ते वागतात. आपल्यांना परिवर्तनचं परत जुनं चांगलं होतं का वाईट होतं हे सगळ्यांनी ठरवायचं. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या चारही उमेदवारावर राहील एवढीच विनंती करतो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ओपन सीटवर रुपेश जाधव महापौर बनू शकतो हे फक्त वसई तालुका बनू शकतो. फक्त वसई तालुका बनू शकतो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ओपन सीटवर कधी महापौर बनवलाय का कोणी? आपणच. बाकी कुठेच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झालेलं नाही आहे. आणि आपण आपला तालुका हे इतिहास घडवत आले. म्हणजे गेल्या इलेक्शनला 115 पैकी 109 तुमच्यामुळे आपण निवडून आलो. 109 म्हणजे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. जेवढे मुख्यमंत्री झाल्यात ना त्यांच्या इकडे पण नगरपालिका किंवा महापालिकेमध्ये एवढी मोठी मेजॉरिटी मिळाली नाही. हे मिळालं कशामुळे तर आपण सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो. 11 नंबर 14 नंबर 8 उमेदवार, सॉरी 8 उमेदवार. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे 8 उमेदवारांवर आणि तालुक्यामध्ये सगळे जेवढे आपले उभे आहेत त्यांच्यावर राहील एवढीच विनंती करतो. बाकी तुमच्यासोबत एवढ्या वर्षापासून होते, पुढे पण राहणार. ह्याच्याबद्दल मला वाटत नाही कोणाच्याही डोक्यामध्ये प्रश्न असेल. काय बोला ना, मी दिले ना उत्तर सगळी. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.